टोईंग यांचं अग्रीमेंट 11 महिन्याचं दिलं होतं, ते 22 तारखेला संपणार आहे. ठाण्यामध्ये आपली जेवढे टोईंग व्हॅनचे अग्रीमेंट होते ना, ते बेकायदेशीर होते. याला आम्ही चॅलेंज केलं होतं, पण तरी त्यांनी चालवलं होतं तेव्हा. आणि तो अग्रीमेंट आता संपणार आहे 22 तारखेला, म्हणजे 2 दिवसात तो अग्रीमेंट संपणार आहे. तर आज मी त्यांना पत्र दिलंय की बाबा आता परत तुम्ही अग्रीमेंट करत असेल किंवा एक्सटेन्शन देत असेल तर आम्ही या विषयावरती कायदेशीर प्रक्रियेमध्ये तक्रार पण करू, म्हणजे वरिष्ठांना. आणि त्याचबरोबर कोर्टात सुद्धा जाऊ आणि जन आंदोलन सुद्धा या विषयावर घेऊ. कारण असं आहे की हा अग्रीमेंट जे आम्ही टर्म्स अँड कंडिशन त्यांना सांगितलेले आहे, त्याच्यामध्ये टेंडरिंग प्रोसेस जायला पाहिजे, पारदर्शकता असलं पाहिजे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे करप्शन आहे ते रोखण्यासाठी जी यंत्रणा वापरली पाहिजे त्या सुद्धा त्याच्यामध्ये समावेश व्हायला पाहिजे त्या अग्रीमेंटमध्ये. गेल्या अग्रीमेंटमध्ये आपण आक्षेप घेतल्यानंतर काही दिवस टोईंग व्हॅन बंद होतं, नंतर पुन्हा त्यांनी काही चेंजेस करून परत चालू केलं. त्याच्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आणि एसओपी काढलं होतं की जाग्यावर फोटो काढणं, ह्या सगळ्या गोष्टी ते सुद्धा आपण एक्सपोज केलं की बाबा सीसीटीव्ही कॅमेरा त्यांचं चालत नव्हतं आणि जागेवर ते काय फोटो घेत नव्हते. त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण प्रसार माध्यमातून आपण मीडिया समोर एक्सपोज केलेले आहेत. तर पुन्हा एकदा या चुका त्यांनी करू नये यासाठी मी त्यांना तक्रार दिलेली आहे किंवा एक पत्रव्यवहार केलेला आहे. जर समजा त्यांनी तशीच अग्रीमेंट परत रिन्यू केलं किंवा काय केलं तर आम्ही रस्त्यावर पण उतरणार आणि कायदेशीर प्रक्रिया करणार आहे, म्हणजे कोर्टात जाणार आणि ज्या चुकीचं आहे त्या विषयावरती आम्ही हायकोर्टात दाद मागणार आहे. याच्यामध्ये काय आहे, इतक्या वेळी आम्ही कोर्टात का नाही गेलो जर असं त्यांनी प्रश्नाचं उत्तर कोणी विचारलं आम्हाला, तर आमचं हेच म्हणणं आहे की आमच्याकडे डेटा जे पाहिजे आम्हाला कन्सिस्टन्सीमध्ये दाखवायला ते देतच नाहीये. म्हणजे 2 महिने ते टोईंग व्हॅन चालू ठेवतात आणि अचानक 15 दिवस बंद ठेवतात. म्हणजे आम्हाला कोर्टात समजा काही विषय मांडायचा असेल तर ते पूर्ण ऑन डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे. आणि त्यांनी जाणून बुजून असे बंद करतात चालू करतात, म्हणजे कोर्टात आम्ही गेलो तर ते दाखवतील नाही नाही असं नाहीये, असं बंद आहे, हे काहीतरी चुकीचं डॉक्युमेंट देत आहेत. म्हणून सगळ्या गोष्टीवरती लक्ष देऊन आम्हाला एकदम प्रामाणिकपणाने कोर्टात सगळा काय विषय मांडायचा आहे. म्हणून आम्ही पण थोडं गप्प आहे. आम्ही असं म्हणत नाहीये की आम्ही कोर्टात गेलो नाही म्हणून जाणार नाहीये, पण ज्या काय प्रोसेस लागतात त्याच्यासाठी ते पत्रव्यवहार आता आम्ही करतो.